व्हॉइस वगैरे सर्व क्लिअर असेल तर मला सांगा. सुरुवात करूया आपण आपल्या आजच्या सेशनला. तर मला स्क्रीन व्हॉइस जर क्लिअर असेल मला सांगा कमेंट बॉक्समध्ये. मित्रांनो नमस्कार, मी अथर्व गोसावी. स्वागत आहे सर्वांचं आजच्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये, नवीन लाईव्ह सेशनमध्ये. ओके, खूप दिवसांनी आपण व्हिडिओ अपलोड करत आहोत. सो नक्की शेवटपर्यंत लक्ष द्या. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत स्विंग ट्रेडिंगची एक स्ट्रॅटेजी. स्विंग ट्रेडिंगची एक सहज सोपी स्ट्रॅटेजी. ओके, व्यवस्थित लक्ष द्या. ठीक आहे, आजचा व्हिडिओ सुरुवात करण्याआधी मी तुम्हाला काही इम्पॉर्टंट गोष्टी सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे ना, की स्विंग ट्रेडिंगच्या स्ट्रॅटेजीमध्ये तुम्हाला माहिती आहे की आपण इंडिकेटर शिकवतो, मग तुम्हाला चार्टवरती वगैरे आपण शिकवू शकतो. बट ना, बऱ्याचशा साऱ्या रेस्ट्रिक्शन्स आहेत युट्यूबवरती व्हिडिओ बनवण्यासाठी. सो आज मी तुम्हाला कोणत्याही शेअरचा लाईव्ह चार्ट दाखवू शकत नाही, बट मी तुम्हाला योग्य प्रकारे शिकवण्याचा नक्की प्रयत्न करेन. म्हणजे लाईव्ह चार्टवरती नेऊन मी तुम्हाला दाखवू शकत नाही की कशा प्रकारे आपण ट्रेड करू शकतो वगैरे. पण मी तुम्हाला एक स्ट्रॅटेजी शिकवेन आणि त्या स्ट्रॅटेजीच्या आधारे ना मी तुम्हाला चार्टवरती नेऊन ड्रॉ करून दाखवेन सुद्धा कशा प्रकारे तुम्ही काय करू शकता याबद्दल. सोबतच आज जी मी तुम्हाला स्ट्रॅटेजी देणार, त्या स्ट्रॅटेजीमध्ये कोणता स्क्रीनर वापरायचा तेही मी तुम्हाला शिकवणार. म्हणजे कोणत्या स्क्रीनरच्या आधारे आपण ही स्ट्रॅटेजी करू शकतो तेही मी तुम्हाला आजच्या संपूर्ण व्हिडिओमध्ये, संपूर्ण सेशनमध्ये सांगणार आहे, शिकवणार आहे. ओके, सो सुरुवात करूया आपण आपल्या आजच्या व्हिडिओला. ओके, आता सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आज मी तुम्हाला शिकवतो हे स्विंग ट्रेडिंगची स्ट्रॅटेजी. जी स्ट्रॅटेजी आपण यूज करणार आहोत स्टॉक्सवरती. बरं, कोणते स्टॉक्स यूज करायचे, काय करायचे, सगळ्या गोष्टी मी तुम्हाला ते इथे सांगणार. सो सगळ्यात पहिले इथे बघा, मी तुम्हाला एका सॉफ्टवेअर वरती घेऊन आलेलो आहे. आणि या सॉफ्टवेअर वरती आणण्याचा माझा मुख्य उद्देश असा आहे ना, की मी तुम्हाला ह्या सॉफ्टवेअर वरती, हा एक स्क्रीनर आहे, या स्क्रीनर वरती मी तुम्हाला स्टॉक फिल्टर करायला शिकवणार. आणि त्याच स्टॉक फिल्टर करून आपण कशा प्रकारे ही स्ट्रॅटेजी यूज करू शकतो तेही मी तुम्हाला आता या ठिकाणी इथे नक्कीच सांगणार आहे. ओके, सो मी आज तुम्हाला स्ट्रॅटेजी शिकवणार ते तर झालंच, बट मी तुम्हाला तो स्टॉक्स कशा प्रकारे फिल्टर करायचे यासाठी सुद्धा एक नवीन गोष्ट इथे आणली आहे. नवीन गोष्ट तुम्हाला इथे मी शिकवणार आहे. ठीक आहे, आता इथे आपण आलेलो आपल्या ब्लँक स्क्रीनवरती. आजची स्ट्रॅटेजी एकदम इझी आहे. ह्या इझी स्ट्रॅटेजीमध्ये आपण यूज करणार आहोत इंडिकेटर आपला RSI चा. ओके, आणि आपण तीन प्रकारचे RSI इथे यूज करणार. पहिला RSI असणार आपला 60, सेकंड असणार 65 आणि थर्ड असणार 75. लक्षात घ्या, मी आजच्या स्ट्रॅटेजीमध्ये तुम्हाला स्विंग ट्रेडिंगसाठी एंट्री कधी घ्यायची हे शिकवणार, एंट्री घेण्यासाठी स्टॉक्स कसे शोधायचे हे शिकवणार, त्यानंतर स्टॉप लॉस कोणता लावायचा हे शिकवणार, आणि तो ट्रेड एक्झिट कधी करायचा हे शिकवणार. या तीनही गोष्टी मी आज तुम्हाला शिकवणार आहे. इंटरेस्टेड असाल नक्की आत्ताच व्हिडिओला एक लाईक करून ठेवा. नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की आम्ही इंटरेस्टेड आहोत. खूप जास्त इम्पॉर्टंट व्हिडिओ हा तुमच्यासाठी असणार आहे पुढच्या काही मिनिटांमध्ये. की आता सगळ्यात पहिलं म्हणजे आपण RSI, म्हणजे तुम्हाला माहिती असेल RSI म्हणजे रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स, जो तुम्हाला मार्केटमध्ये मोमेंटम दाखवतो आणि स्विंग ट्रेडिंगसाठी आहे खूप इम्पॉर्टंट गणला जाणारा, इम्पॉर्टंट मानला जाणारा इंडिकेटर असतो. सो आता RSI 60 म्हणजे काय, जेव्हा RSI आपण एंट्री कुठे घेणार, तर इथे आपण बोलतो आहे एंट्री बद्दल. सो आपण या स्विंग ट्रेडिंगसाठी एंट्री कुठे घेणार, जेव्हा त्याचा RSI, जेव्हा त्या शेअरचा RSI 60 ते 65च्या मध्ये असेल तेव्हा आपली एंट्री असणार. आणि हेच स्टॉक्स आपण शोधणार आहोत स्क्रीनर लावून. ज्यासाठी मी तुम्हाला हा व्हिडिओमध्ये इम्पॉर्टंट गोष्ट सांगणार आहे. पहिले मी तुम्हाला स्टॉक शोधायला शिकवणार. आपली एंट्री असणार जेव्हा त्या शेअरचा RSI 60 ते 65च्या मध्ये असेल. सेकंड थिंग, आपला स्टॉप लॉस कुठे असणार. समजा तुम्ही 60 ते 65 RSIच्या मध्ये एंट्री घेतलीत, जेव्हा तो स्टॉक परत एकदा RSI 60च्या बिलो जाईल, परत एकदा RSI 60च्या बिलो जाईल, तेव्हा आपला SL असणार. सो इथे SL जो आहे तो आपला खूप टाईट असेल, म्हणजे SL जो आहे त्यामध्ये आपण मोठा लॉस घेणार नाही आहोत. RSI 60च्या खाली गेला आपला SL असणार. आणि थर्ड थिंग ते म्हणजे टार्गेट, किंवा ज्याला आपण एक्झिट म्हणतो. जेव्हा RSI, क्रॉस अबाव 75 होईल, क्रॉस अबाव 75 होईल, तेव्हा आपली एक्झिट झाली पाहिजे. काय झाली पाहिजे, एक्झिट झाली पाहिजे. ठीक आहे, म्हणजे काय, पहिलं आपली एंट्री कधी, जेव्हा RSI 60 ते 65च्या मध्ये आहे तेव्हा. 60च्या खाली गेला तर आपला SL झाला पाहिजे, RSI 75च्या वरती असेल तर आपली एक्झिट झाली पाहिजे. आणि हे मी तुम्हाला सर्व स्टॉक शोधायला शिकवणार. मी तुम्हाला असं नाही म्हणणार चार्ट उघडा आणि तिकडे जाऊन बघा कशा प्रकारे एंट्री एक्झिट आपण घेऊ शकतो की काय करू शकतो. मी तुम्हाला सगळ्या गोष्टी इथे शोधायला शिकवणार आहे.
ओके, आता हे शोधायचे कसे, प्रश्न इथे राहिला की हे स्टॉक शोधायचे कसे. सो तुम्हाला असे कोणते स्क्रीनर्स माहिती आहेत का की ज्यामध्ये आपण हे स्टॉक फिल्टर करू शकतो. मला एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा, असं तुम्हाला काय माहिती आहे की ज्यामध्ये आपण हे स्टॉक फिल्टर करू शकतो. असे कोणते स्क्रीनर तुम्ही ऐकले आहेत किंवा काय आहेत. मी आज जो स्क्रीनर सांगतो तो आहे स्कॅनेक्स. आता स्कॅनेक्स बद्दल आपण याआधी पण बरेच व्हिडिओ ऐकलेले आहेत, बरेच व्हिडिओ केलेले आहेत. सो आपण तो बघूया. तुम्ही आपल्या चॅनलवरती जरी गेलात ना, तरी या चॅनलवरती सुद्धा तुम्हाला स्कॅनेक्स बद्दल भरपूर सारे व्हिडिओज मिळून जातील, भेटून जातील. ते तुम्ही नक्कीच एकदा बघू शकता. सो आता इथे ना स्कॅनेक्स वरती तुम्हाला ऑप्शन असतो क्रिएटचा. बरं, ही गोष्ट तुम्ही मोबाईलवरूनही करू शकता, असं नाही की लॅपटॉपच हवा तुम्हाला. क्रिएटचं ऑप्शन आहे त्यावरती जायचं. आता मी तुम्हाला इथे स्वतःहून स्कॅनर क्रिएट करायला शिकवतो. क्रिएटचा ऑप्शन आला, त्यानंतर इथे तुम्हाला ऑप्शन असतो ऍड फिल्टर. ऍड फिल्टरच्या ऑप्शनवरती मी जाणार. ऍड फिल्टरच्या ऑप्शनवरती गेल्यानंतर मी इथे टाकणार डायरेक्टली RSI. ठीक आहे, डायरेक्टली RSI टाकू शकतो. तुम्ही इथे इव्हन टेक्निकल इंडिकेटर्स मध्ये जाऊन RSI शोधू पण शकते. इथे टेक्निकल इंडिकेटर्स ऑप्शन आहे, ते तुम्ही RSI शोधू शकता की RSI टाईप करू शकता. मी इथे RSI सिलेक्ट केला आणि अप्लाय केला. आता बघा, RSI सिलेक्ट करून अप्लाय केल्यानंतर काय झालं माहितीये का, इथे तुम्हाला ना ऑलरेडी इथे बघा, पहिलं मी हा तुम्हाला डिलीट करून दाखवतो. इथे बघा, आता तुम्हाला नॉर्मल चार्ट दिसतोय. बट जेव्हा मी इथे RSI सिलेक्ट करून टाकतो ना, ज्या वेळेला मी इथे RSI सिलेक्ट करून अप्लाय करतो, तेव्हा मला ह्या चार्टमध्ये प्रत्येक शेअरचा RSI दिसायला लागतो. प्रत्येक शेअरचा RSI दिसायला लागतो. आता परत एकदा मी तुम्हाला असं म्हणणार का की मग ह्याच्यामध्ये शोधा आणि तुम्हीच तुमचा करा, असं नाहीये. सो काय करायचं, इथे मी RSI टाकला. इथे मी RSIच्या इथे एरोवरती जाणार आणि इथे ऍडव्हान्स मध्ये जाणार. RSIच्या एरो मध्ये गेलो, ऍडव्हान्स मध्ये गेलो. सो इथे ना तुम्ही काही ऍडव्हान्स गोष्टी करू शकता. सेम तुम्ही समजा तुम्हाला ऍडव्हान्स नको आहे करायला, सो इथे RSI वरती जायचं. त्यानंतर आपल्याला इथे बघा, ऍडव्हान्स मध्ये तुम्ही गेलात. ओके, ऍडव्हान्स मध्ये समजा नाही गेलं, ऍडव्हान्स मध्ये गेलं तर तुम्हाला अजून ऍडव्हान्स गोष्टी भेटतात की RSI वर आहे, खाली आहे. ते आपल्याला सगळं नको आहे. आपण फक्त RSI वरती जायचं, नॉर्मल ठेवायचं. ऍडव्हान्स वरती न जाता नॉर्मल ठेवायचं. इथे आलं मिनिमम आणि मॅक्झिमम. सो मला मिनिमम RSI पाहिजे 60. मिनिमम RSI पाहिजे 60 आणि मॅक्झिमम पाहिजे 65. का 60 आणि 65? कारण की तुम्हाला मी म्हटलंय की मला अशाच प्रकारचे स्टॉक्स हवेत जे 60 आणि 65च्या मध्ये आहेत. तर इथे मी RSI मिनिमम ठेवला 60, मॅक्झिमम ठेवला 65 आणि इथे मी बाहेर कुठेतरी क्लिक केलं. जेव्हा मी बाहेर कुठेतरी क्लिक केलं तेव्हा माझ्यासमोर एक फिल्टर लागला की बाबा ह्याला असे स्टॉक्स ज्याचा RSI 60 ते 65च्या मध्ये आहे. कसं केलं मी, इथे एक लाईन होती त्यावरती क्लिक केलं, सिंपल इथे 60 ते 65 टाकलं, बस. आता आता तुम्ही जर इथे बघत असाल ना, तर माझ्यासमोर अशा स्टॉक्सची लिस्ट आलेली आहे ज्यांचा RSI 60 ते 65च्या मध्ये आहे. आणि हे स्टॉक्स आहेत 214. म्हणजे 214 स्टॉक्स मध्ये मी ट्रेड करू शकतो. आता समजा मला असं हवंय की मला फक्त निफ्टी 50 मधले स्टॉक्स हवेत ज्यांचा RSI 60 ते 65. असं मी काय करणार, इथे इंडेक्स वरती जाणार आणि इथे सिलेक्ट करणार निफ्टी 50. सिलेक्ट केलं, बाजूला क्लिक केलं. 3 स्टॉक्स आले मला निफ्टी 50 मधले ज्यांचा RSI 60 ते 65च्या मध्ये आहे, म्हणजे जे माझ्या एंट्री लेवल वरती आहे त्या स्ट्रॅटेजीनुसार. लक्षात घ्या, हा जो व्हिडिओ मी बनवतोय फक्त एज्युकेशनल पर्पज साठी बनवतोय. माझं असं अजिबात म्हणणं नाही की ह्या ट्रेडमध्ये तुम्ही जावा आणि एंट्री घ्या, असं अजिबात नाही. तुम्ही तुमचा डिसिजन घेऊ शकता तुमच्या फायनान्शियल ऍडवायझरला विचारून. आता समजा मला निफ्टी मधले ना निफ्टी 500 हवे, सो मी निफ्टी कॅन्सल केलं. निफ्टी 100 जर केलं तर मला सगळ्या लार्ज कॅप कंपन्या येणार, सो निफ्टी 100 केलं. निफ्टी 100 मध्ये मला टोटल 8 कंपन्या आल्या, ज्या 8 लार्ज कॅप कंपन्यांचा RSI 60च्या वर आहे. सो तुम्हाला कोणत्या कंपन्यांमध्ये ट्रेड करायचं आहे तुमच्यावरती. समजा मला निफ्टी 500 मधल्या कंपन्या हव्या, सो निफ्टी 500 मध्ये क्लिक केलं, मला 36 कंपन्या आल्या ज्यांचा RSI 60च्या वर आहे. सो मला 36 स्टॉक्स माझ्या वॉचलिस्ट मध्ये आले. तुम्हाला किती स्टॉक्स तुमच्या वॉचलिस्ट मध्ये हवे हे तुमच्यावरती डिपेंड आहे. तुम्ही किती स्टॉक मध्ये ट्रेडिंग करणार हे तुमच्यावरती डिपेंड आहे. सो असं तुम्ही फाइंड आउट करू शकता सोप्या पद्धतीने. आता समजा मला हा एक स्टॉक आहे, तो स्टॉक इथे ओपन करायचा. ओके, समजा एक स्टॉक आहे, तो स्टॉक मी इथे डायरेक्टली ओपन केला आणि ओपन केल्यानंतर ट्रेडिंग व्यू वरती मी इथे क्लिक केली. सो इथे माझा ऑलरेडी इथे ट्रेडिंग व्यू अटॅच आहे. सो ट्रेडिंग व्यू डायरेक्टली ओपन झालं. ओके, सो ट्रेडिंग व्यू डायरेक्टली ओपन झाल्यानंतर मी काय करतो, मी हा सगळं पहिला म्हणजे चार्ट घालवतो आणि इथे फक्त RSI लावून घेतो. ओके, RSI इंडिकेटर लावून घेतो. RSI इंडिकेटर लावतो. RSI लावल्यानंतर मला सेटिंग मध्ये काय ठेवायचंय, RSI इंडिकेटर लावल्यानंतर मला सेटिंग मध्ये पहिलं म्हणजे ना जी पहिली लाईन आहे लोअर लिमिट ठेवायची आहे 60, मिडल लाईन ठेवायची आहे 65 आणि अप्पर लिमिट ठेवायची 75. आता हे मी काय करतो ना लक्षात घ्या, 75 माझं टार्गेट आहे, सो तिथे मी ग्रीन करतो. ओके, हे तुम्ही तुमचं आरामात करू शकता, म्हणजे इझी आहे ह्या गोष्टी. 75 टार्गेट आहे, ग्रीन करतो. मिडल लाईनला मी 65 ठेवली आहे, सो 65 म्हणजे मी ब्लॅक करतो. ओके, 65 म्हणजे ब्लॅक करतो आणि ब्लॅक मी एकदम छोटा करतो. ओके ओके, आणि त्यानंतर 60 म्हणजे माझी एंट्रीची लेवल आणि SL ची लेवल, सो त्याला मी रेड करतो. एंट्री लेवल आणि स्टॉप लॉस लेवल दोन्ही आहे ना, ते त्याला रेड करतो.
60, 65, 75 आता एक गोष्ट लक्षात घ्या, मी तुम्हाला जसं म्हटलं, मी तुम्हाला चार्ट अजिबात दाखवत नाहीये इथे, बट एक गोष्ट लक्षात घ्या, इथे आपण RSI बघूया. या ठिकाणी आता आपण RSI बघूया. आता मला सांगा, हा जो शेअर जो पण आपण डिस्कस करतो आहे इथे या ठिकाणी, त्याचा आपण चार्ट वगैरे बघत नाही, फक्त RSI बघतो. सो RSI मध्ये तुम्ही जर बघितलात ना, तर RSI सध्या आहे 60.44, म्हणजे याचा अर्थ काय काय, एंट्री लेवलच्या आसपास आहे. सो ही आहे आपली एंट्री लेवल. इथे आपण कुठे एंट्री घेऊ शकतो. एंट्री जेव्हा आपण घेतली त्यानंतर आपला SL असणार 60चा. तर ऑब्व्हियसली तुम्ही आता एंट्री घेतली लगेच SL येईल, बट मी एक या रेंजच्या हिशोबाने बोलतोय. SL काय असणार जेव्हा RSI 60च्या खाली येईल, किंवा टार्गेट काय असेल जेव्हा RSI 75 ला टच करेल किंवा 75च्या वरती जाईल, तेव्हा ते आपलं टार्गेट असणार. ठीक आहे. सो या सगळ्या गोष्टी जर तुम्ही अशा प्रकारे करू शकता. तुम्ही इथेही बघू शकता. फॉर एक्झाम्पल इथे बघा, आता आपण सुरुवातीला पण याने बऱ्याचदा असं 60 ते 65च्या मध्ये एंट्री दिली, 2-3 वेळा आपला SL गेला, बट तुम्हाला परत एकदा जेव्हा त्याने एंट्री दिली त्यानंतर तुम्हाला त्याने चांगल्या प्रकारे टार्गेट दिलं, ही तुमचं टार्गेट तुम्ही ते एक्झिट होऊ शकता. सो तुमचा SL छोटा असल्यामुळे ना, नो डाऊट तो हिट होऊ शकतो, बट हा एक खूप गरजेचा आहे स्विंग ट्रेडिंग मध्ये. कारण की तुम्ही छोटे छोटे SL घेऊन जर एकदाच मोठं प्रॉफिट काढलं, तुम्हाला त्याचा चांगला बेनिफिट होऊ शकतो. सो अशा प्रकारे तुम्ही स्टॉक शोधू शकता. आता बघा, फॉर एक्झाम्पल हा एक शेअर आहे, मी इथे ओपन केला. सेम शेअर ओपन केल्यानंतर आपल्याला ऑब्व्हियसली तिथे चार्ट तर बघायचा नाहीच आहे. सो चार्ट आपण वरती केला डायरेक्टली, आणि इथे बघा RSI आता किती, 62. सो 62 RSI आता आहे, बट हा वरती जाताना तुम्हाला एंट्री घ्यायची. असं नाही की तुम्ही आता खाली पडलाय मग एंट्री घेणार. ठीक आहे. एंट्री कधी घ्यायची, समजा खाली गेला आणि 60 ते 65च्या वरती जात असेल तर, म्हणजे 60 ते 65च्या मध्ये खालून जात असेल तर. वरून खाली पडलाय तर ते गरजेचं नाही आपल्याला. समजा अजून खाली गेला, पुढे कधी या लेवलला आला ना, म्हणजे मोमेंटम मध्ये आला, की आपल्याला इथे एंट्रीचा विचार करायचा. म्हणून मी तुम्हाला हे एक्झाम्पल दिलं. मार्केट वरून खाली पडताना इथे एंट्रीचं व्यवस्थित वे नाहीये, तो अजून खाली पडू शकतो RSI. सो एकदम सिंपल स्ट्रॅटेजी. खालून वरती जाताना जेव्हा तो 7 ते 65च्या मध्ये जातो, तिथे एंट्री घ्यायची, इथे तुमचा SL ठेवायचा, आणि हे तुमचं जे ते साधारणतः तुमचं टार्गेट ठेवायचं 75. इथे पण मागा. ओके. सो अशा प्रकारे तुम्हाला प्रत्येक वेळेला हा RSI तशा अशा प्रकारे मूव्ह होतो, अशा प्रकारे तुम्ही सिंपल एंट्री प्लॅन करू शकता, सिंपली तुम्ही ट्रेड करू शकता. ओके. मी तुम्हाला आधीच म्हटलेलं की मी इथे टार्गेटचे नंबर्स दाखवू शकत नाही किंवा चार्ट दाखवू शकत नाही, बट आय होप सो RSIच्या मदतीने तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने हे मी समजवलेलं आहे, की RSI तुमचा 60च्या वरती गेला की तुमची एंट्री 60 ते 65च्या मध्ये गेला, तुमची एंट्रीची वेळ असेल 75च्या वरती गेला, तुम्हाला एक्झिट करायची आहे. बाकी RSI खाली असताना तुम्हाला ट्रेड नाही करायचा आहे या स्ट्रॅटेजीनुसार. ही स्ट्रॅटेजी ही मोमेंटम स्ट्रॅटेजी. ओके. सो तुम्ही मोमेंटम नुसार कसं झालं त्यासाठी स्ट्रॅटेजी तुम्हाला या ठिकाणी बनवून दिलेली आहे. सो ही तुम्ही वापरू शकता स्टॉक्स वरती, बिटकॉइन वरती वगैरे. तुम्ही त्याचा नक्कीच वापर करू शकता, तुम्ही ट्राय करू शकता. ठीक आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडलेला असेल, तुम्हाला ही स्ट्रॅटेजी मी शिकवलेली आवडलेली असेल, तर नक्की मला व्हिडिओला कमेंट करून सांगा. आपल्या चॅनलवरती असेच व्हिडिओ येत राहणार आहेत. मी थोडासा कन्सिस्टंटली व्हिडिओ टाकण्याचा नक्की प्रयत्न करेल. थोडासा रेग्युलरली व्हिडिओ टाकण्याचा नक्की त्या ठिकाणी मी प्रयत्न करेन. ओके. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू. धन्यवाद. आणि अजून एक गोष्ट, आता आपले हा सेशन मी एकदम क्विक घेतला, मलाही माहिती आहे, पण आता आपले 10 सेशन्स झालेले आहेत. ज्यांचं डीमॅट अकाउंट आपल्या अंडर ओपन आहेत त्यांचे अजून 10 सेशन्स बाकी आहेत. आणि त्यासोबत मी तुमच्यासाठी रोज ऑप्शन सेलिंगचे सेशनही घेते. ऑलमोस्ट रोज सेशन घेतो, एक दिवसाआड असेल साधारणतः. तेही घेतो, तेही तुम्हाला फ्रीमध्ये शिकायला भेटतात. ते आपण ह्या कोर्समध्ये 20 दिवसाच्या कोर्समध्ये टाकले नाहीये, ते तुम्हाला एक्स्ट्रा म्हणून शिकवतोय. बाकी अजून 10 दिवसाचा कोर्स बाकी आहे, तो सुद्धा आपण घेणार आहोत. साधारणतः पुढचा सेशन आपल्याला बुधवार किंवा गुरुवारी असेल. परत पुढचे 2 दिवस सेशन नसेल, कारण की मी अवेलेबल नाहीये त्यामुळे. ठीक आहे. सो नक्की तुम्ही पुढचे 10 सेशन सुद्धा अटेंड करा. जेव्हा सेशन असेल ग्रुपमध्ये तुम्हाला नक्की सांगितलं. आपले बाकीचे रेग्युलरली जे सेशन होत आहेत, ऑप्शन्स वाले असतील किंवा क्रिप्टोवाले असतील, त्याचा सुद्धा तुम्ही नक्की फायदा करून घेऊ शकता तुमच्यासाठी. ओके. बाकी तुम्हाला व्हिडिओ आवडला नक्की तुम्ही युट्यूबवरती वगैरे लाईक करू शकता, आणि नक्की आपल्या चॅनलला जे आहे ते ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू. धन्यवाद.